ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे ईश्वरीला वल्लरीच्या विरोधातले सगळे मोठे आणि ठाम पुरावे मिळताच आता ईश्वरी वल्लरीची चांगलीच बोलती बंद करणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो अर्णव आहे त्याच्यासमोर सुद्धा वल्लरीचं खरं रूप येणार. आता नेमकं काय आणि कसं घडतं हे बघूया. तर इकडे आता आजी ही म्हणत असते, खरंच ईश्वरी, नम्रता, तुम्हा दोघी बहिणींचं भांडण मिटलं ना, हे बघून मला खूप बरं वाटतंय. तुम्हा दोघींमध्ये भांडण असतं तर उगाच सगळ्या घराला त्रास सहन करावा लागला असता. सुनांची एकी म्हणजेच कौटुंबाची एकी असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पुढे ती म्हणते, आता एकदा जावई बापूंचा खुनी सापडला की मग मात्र माझं सगळं टेन्शन गेलं. मग मला शांत वाटेल, बरं वाटेल. त्याबरोबर मग आता अर्णव म्हणत असतो, डोंट वरी आजी, ते सुद्धा खूप लवकरच होईल. सध्या आता शोध सुरू आहे पोलिसांचा. ते जे फुटेज रिकव्हरीला टाकलं होतं ते सुद्धा रिकवर होत आलंय. आपल्याला लवकरच मिळेल. आता फुटेज लवकरच मिळेल, सगळं काही रिकवर होत आलंय. हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्काच बसतो. वल्लरी आता तशीच हातातला शिरा हातातच घेऊन बसते. ईश्वरीने नम्रता आणि तिच्यातलं भांडण मिटलं म्हणून गोडाचा शिरा केलेला असतो. महत्त्वाचा म्हणजे सगळा स्वयंपाक आकाश जिंकणार या आनंदात नम्रतानेच बनवून ठेवलेला असतो. मग हे सगळं तेच असतं. त्यावेळी इशू म्हणते की काय झालं मामी, हो खा खा शिरा खा, लवकरच आता बाबांच्या खुन्याला शिक्षा होणार. त्यावेळी मग आता इकडे वल्लरी मनातल्या मनात म्हणते, ईश्वरी, तू कितीही स्वप्न बघितलीस ना तरी तसं काहीही घडणार नाही. आजपर्यंत ह्या वल्लरीपर्यंत कोणी पोहोचू शकलेलं नाही आणि यापुढे सुद्धा कोणी पोहोचू शकणार नाही. काहीही झालं तरी मी तुम्हाला ते फुटेज मिळूच देणार नाही. त्यानंतर इतक्यात अर्णवचा फोन वाजतो. फोन वाजल्याबरोबर अर्णव ताबडतोब फोन उचलतो आणि हा हॅलो बोला ना असं म्हणतो. त्याबरोबर मग लगेचच आता बोला म्हटल्यावर अर्णव हा काय म्हणताय, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट असं म्हणून फोन ठेवून देतो. आता अर्णवच्या चेहऱ्यावरचं हे हसू बघून सगळ्यांनाच प्रश्न पडतं, काय झाला. मग अर्णवला सगळे विचारतात, काय झालं, काय तू इतका का खुश झालास. मग अर्णव सगळ्यांना सांगू लागतो की बाबांचा खून ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणचं CCTV फुटेज कवर करायला टाकलं होतं. तुम्हा सगळ्यांना तर ते माहितीच आहे आणि लकीली ते फुटेज कवर झालेलं आहे आणि मला ते फुटेज घ्यायला बोलावलं आहे. उद्या एकदा का ते फुटेज आपल्या हातामध्ये आलं की त्यानंतर हे सगळं कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं, सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या सुटतील. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच बरं वाटतं. चला एकदाच ईश्वरी आणि अर्णवच्या कष्टांना फळ आलं, सगळं काही व्यवस्थित झालं असं सगळ्यांचं म्हणणं असतं. पण वल्लरीला अजिबातच आनंद झालेला नसतो. ही गोष्ट इशूला बरोबर कळते की वल्लरी मामींना काही आनंद वगैरे झालेला नाही आहे. मग इशू जाणून बुजून आता वल्लरीला त्रास द्यायचा असं ठरवते आणि ती वल्लरीला म्हणते, मामी काय हो, तुम्ही का अशा गप्प आहो, फायनली आता आपल्या बाबांना न्याय मिळणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला खूप आनंद झाला आहे, तोंड गोड करा. आणि मग ईश्वरी वल्लरीला शिरा चारते. त्यानंतर मग आता वल्लरी विचार करते की नाही, काहीही झालं तरी हे असं होता कामा नये. रमाकांतचा खुनी कोण आहे हे अर्णवला कधीच कळायला नको. ज्या दिवशी अर्णवला रमाकांतचा खुनी कोण आहे हे कळेल तो दिवस माझा ह्या घरातला किंवा माझ्या आयुष्यातला सुद्धा शेवटचा दिवस ठरेल. आणि इतक्या लवकर मला माझं आयुष्य संपवायचं नाही आहे, मला जगायचं आहे. मग त्यासाठी मला आता त्या अर्णववरती आणि ईश्वरीवरती बारीक लक्ष ठेवावं लागेल. बारीक, अगदी बारीक. म्हणजे मला आपोआपच कळेल की नेमकं त्यांचं काय सुरू आहे ते. असा विचार वल्लरी करते. आणि मग आता ईश्वरी आणि अर्णव काय करतील, कुठे कोणाला भेटतील, सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी ते फुटेज गायब करेन आणि मग त्या फुटेजची विल्हेवाट कशी लावायची ते बघेन असा आता वल्लरी विचार करते. आता तिचा हा विचार सुरू असताना आता त्या ठिकाणी मामा येतो. मामा वल्लरीला विचारतो, वल्लरी काय गं, काय झालं, कसला एवढा विचार करतेस. आता वल्लरी थोडीच मामाला हे सांगू शकते
की मी रमाकांतला खून केला आणि त्याचा विचार करते. वल्लरी लगेचच म्हणते, काही नाही, आकाशचाच विचार करते, दुसरा कसला विचार करू मी. आकाशला खरं तर ती पोज मिळायला हवी होती. त्यावेळी मामा म्हणतो, आहेच का अजून तुझं तिथे घोडं अडकलेलं? वल्लरी, हे बघ, आकाशला जर पोज नाही मिळाली तर यामध्ये वाईट वाटून घेण्यापेक्षा पुढच्या वेळी नक्की चांगलं होईल असा आपण विचार करू. तर दुसरीकडे अर्णवला शिर्केंचा फोन आलेला असतो. आता शिर्के अर्णवला सांगतात की सर, उद्या आपली मिस्टर कारखानीस यांच्याबरोबर महत्त्वाची मीटिंग आहे, तर तुम्हाला सकाळी लवकर ऑफिसला यायला जमेल का? तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला सर्व तयारी जातीने बघायची आहे म्हणून. त्यावर अर्णव म्हणतो, अहो शिर्के, पण तुम्ही हे असं ऑन द स्पॉट मला लास्ट मुमेंटवरती कसं काय सांगू शकता हे? त्याबरोबर मग आता लगेचच शिर्के म्हणतात, सर, मी तुम्हाला लास्ट मुमेंटवरती काहीही सांगत नाही आहे. हे तर आधी एका आठवड्यापूर्वीच ठरलं होतं. मी आज फक्त रिमाइंडर करायला कॉल केला. अर्णव म्हणतो, ठीक आहे, ठेवा, तुम्ही काय करायचं ते मी बघतो. मग आता इशू अर्णवला विचारते, काय झालं? त्यावर अर्णव म्हणतो, उद्या माझी एक महत्त्वाची आमच्या एका इन्व्हेस्टरबरोबर मीटिंग आहे, त्यामुळे उद्या त्या पेनड्राईव्हचा खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. त्यावर इशू म्हणते, गोंधळ म्हणजे? त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, अगं, मला उद्या ऑफिसला लवकर जावं लागेल. मी एक काम करतो, मी उद्या ते पेनड्राईव्ह माझ्या ताब्यात घेतो आणि त्यानंतर मग मी लगेच मीटिंगसाठी ऑफिसला जाईन. त्यावर तो म्हणतो, नाही, नको, तसं करायला गेलो तर उशीर होऊ शकतो. मग आता लगेचच तो इशूला म्हणतो, मी एक काम करतो, मी उद्या येता येता पेनड्राईव्ह कलेक्ट करतो. मिस इंदौर, तू माझ्याबरोबर उद्या नको येऊ. इशू म्हणते, सर, नाही, नको. ऑलरेडी आपल्या हातात जे काही पुरावे येत गेले ते सगळे हळूहळू निष्ठत गेलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण आपल्या हातात तोंडाशी आलेला घास स्वतःहून असा दूर करायला नको. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एक काम करूया, उद्या मी जाईन आणि ते पेनड्राईव्ह कलेक्ट करेन, तुम्ही नका येऊ. त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, काय बोलतेस तू हे? तू नाही, नको, उगाच तुला ह्या सगळ्यामध्ये मला त्रास व्हायला हवा असं अजिबातच वाटत नाही आहे. मी एक काम करेन, मीच ते पेनड्राईव्ह कलेक्ट करेन, तू नको पडू त्या सगळ्या भानगडीत. त्यावर मग इशू म्हणते, सर, असं काय करताय तुम्ही? मला खरोखर उद्या ऑफिसला जाता जाता सोडा, मी कलेक्ट करेन ते पेनड्राईव्ह. आता इशूने एवढं मी करेन असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, जर तुला वाटतं आहे की तू करशील तर काही हरकत नाही. मग तू एक काम कर, तू ते पेनड्राईव्ह कलेक्ट कर, मी तुला उद्या ऑफिसला जाताना तिथे सोडेन, मग तू तिकडनं घरी. त्यावर इशू होकार देते. तर आता वल्लरीने इशू आणि अर्णव ह्या दोघा नवरा बायकोंचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मग वल्लरी आता विचार करते की चला, हीच माझ्याकडे नामी संधी आहे. आता जेव्हा अर्णव ईश्वरीला सोडेल, ईश्वरी ती पेनड्राईव्ह घेऊन घरी येईल, तेव्हाच मी ते पेनड्राईव्ह गायब करेन आणि त्याच्यानंतर मग आता वल्लरी ही दुसऱ्या दिवशी घरामध्ये ईश्वरी आणि अर्णव कधी खाली येत आहेत, कधी मी त्यांच्या मागे जाते ह्याचीच वाट बघत असते. तर त्यानंतर इशू आणि अर्णव खाली येतात आणि मग ते आता घरातल्यांना ते पेनड्राईव्ह आणायला जात आहेत असं सांगतात आणि तिकडनं निघतात. अर्णव इशूला आणून आता त्या शॉपच्या तिथपर्यंत सोडतो. आता तिथे आल्याच्यानंतर मग इशू गाडीतून उतरते आणि आता ते पेनड्राईव्ह कलेक्ट करते. त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी तुला घरी ड्रॉप करतो. इशू नको म्हणत असते, पण अर्णव मी सोडतो आणि मगच जातो असं म्हणतो. त्यानंतर ते दोघं नवरा बायको घरी येतात. घरी आल्यावर सगळे विचारू लागतात की काय मिळालं त्या पेनड्राईव्हमध्ये, काय मिळालं, काय आहे. त्यावेळी मग इशू आणि अर्णव सांगतात की आता सध्या आपल्याला ते पेनड्राईव्ह तपासायला वेळ नाही आहे. अर्णव म्हणतो की माझी एक महत्त्वाची ऑफिसमध्ये मीटिंग आहे, तेवढी मी पहिले संपवतो आणि त्यानंतर मग आपण ते पेनड्राईव्ह तपासू. चला, मी निघतो. आपण घरी मी आलो की संध्याकाळी त्या पेनड्राईव्हचं काय करायचं ते बघू. मिस इंदौर, ते पेनड्राईव्ह जपून ठेव. त्यानंतर अर्णव तिकडनं निघून जातो. इशू आता त्या पेनड्राईव्हकडे बघत म्हणत असते, बाबा, काळजी करू नका, तुमच्या गुन्हेगाराला इतक्या सहजासहजी मी नाही जाऊ देणार. काहीही झालं तरी लवकरात लवकर काही ना काहीतरी करून मी तुमच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देईलच. तुम्ही निश्चिंत आणि निवांत राहा. आणि त्याच्यानंतर मग आता ताबडतोब इशू ते पेनड्राईव्ह व्यवस्थित एका ठिकाणी ठेवते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नम्रता असते ती ईश्वरीला विचारते,
ईश्वरी, म्हणजे तुम्ही ते पेनड्राईव्ह तपासलंच नाही का? त्यावर इशू नकार देते. वल्लरी विचार करते, म्हणजे यांना अजून त्यात काय आहे हे नेमकं कळालेलंच नाही आहे. त्याबरोबर मामा हा म्हणू लागतो की एकदाचं ते पेनड्राईव्ह तपासा. एकदा का ते तपासलं ना की त्यानंतर मग त्या नराधमाचा आपल्याला पत्ता लागेल, ज्याने हा सर्व कांड उपसलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत आहे ना आपण त्याला सोडायचं नाही आहे. त्याच्याकडून किती मोठा गुन्हा झाला आहे हे त्याला कळायलाच हवं. त्यावर इशू म्हणते, मामा तुम्ही काहीच काळजी करू नका. काही झालं तरी लवकरात लवकर आपण त्या गुंडाला, त्या गुन्हेगाराला पकडणारच आहोत. त्यानंतर मग आता इशू ही तिच्या कामांना लागलेली असते. इशू आता संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये व्यस्त होऊन गेलेली असते. ती घरातली कामं करत असते. इतक्यात आता वल्लरी मामी अलगद बघते डोकावून, तर इशू स्वयंपाकघरात व्यस्त आहे. वल्लरी मामी विचार करते, वा वा वा, ईश्वरी स्वयंपाकघरात व्यस्त आहे, खोलीमध्ये अर्णवसुद्धा नाही आहे आणि घरातले इतर सगळेसुद्धा आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. वा, ह्याच्यापेक्षा उत्तम आणि ह्याच्यापेक्षा नामी संधी ईश्वरीच्या खोलीतून ते फुटेज गायब करण्यासाठी मला मिळू शकत नाही. याच संधीचा मी फायदा घेतलाच पाहिजे असा विचार करत ती ताबडतोब आता ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये पोहोचते. तिकडनं ते पेनड्राईव्ह पळवते आणि ती निघून जाते. आता इशूला तर काही माहीतच नाही आहे की वल्लरी मामीने पेनड्राईव्ह पळवलं ते. मग वल्लरी ते पेनड्राईव्ह स्वतःच्या खोलीत घेऊन येते. ती विचार करते की आता सध्या मी कुठेही जायला नको. मी जर कुठे या पेनड्राईव्हची विल्हेवाट लावायला गेले तर त्या ईश्वरीला लगेच माझ्यावरती संशय येईल, तिच्यातला डिटेक्टिव्ह जागा होईल. मी आधी हे कपाटात ठेवते, नंतर काय करायचं आहे ते बघते. त्यानंतर सगळेजण एकत्र जेवायला बसलेले असतात. सगळेजण जेवत असताना आता अंजली अर्णवला विचारते, चिंटू काल तू म्हणत होतास ना की पेनड्राईव्ह सापडलं म्हणून, मग काय झालं त्या पेनड्राईव्हचं? ते पेनड्राईव्ह तुम्ही तपासलत का? त्यामध्ये कोण गुन्हेगार आहे काही कळालं का? आपल्या बाबांच्या जीवावर नेमकं कोण उठलं होतं? काय झालं? त्यावेळी मग आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते, तर अर्णव हा अंजलीला म्हणतो, सॉरी ताई, ॲक्च्युली आज दिवसभरात मला खरंच खूप म्हणजे खूपच कामं होती, त्यामुळे मला ते पेनड्राईव्ह तपासायला आज वेळ मिळालाच नाही आहे. आता मी आणि मिस इंदौर वरती रूममध्ये जाऊन तेच करणार आहोत. इतक्यात सगळ्यांची जेवणं पूर्ण होतात. अर्णव म्हणतो, मिस इंदौर चल आता आपण एक काम करू, वरती रूममध्ये बसून ते पेनड्राईव्ह तपासू. त्यावर इशू म्हणते, अहो पण हे सगळं. त्यावर अर्णव म्हणतो, आणि तर ताई आहेत ना, ते आवरून घेतील, तू चल लवकर. आणि मग अर्णव ईश्वरीला घेऊन तिकडनं त्यांच्या रूममध्ये जातो. आता इशूला आठवतं की ती पेनड्राईव्ह तर खाली हॉलमध्येच ठेवून चालली. मग ती म्हणते, सर एकच मिनिट, आणि ती ते पेनड्राईव्ह हॉलमध्ये बघू लागते. आता तिने तर टेबलावर समोरच ते पेनड्राईव्ह ठेवलेलं असतं, पण तिला आता ते सापडतच नसतं. ते पेनड्राईव्ह सापडत नसतं. मग इशूला वाटतं की मी खोलीतच ठेवलं असेल. मग इशू रूममध्ये जाते. खरं तर तिने रूममध्येच ते पेनड्राईव्ह ठेवलेलं असतं, पण आता ती रूममध्ये जेव्हा पेनड्राईव्ह शोधत असते तेव्हा तिला ते रूममध्ये सुद्धा सापडत नसतं. मग इशूच्या लक्षात येतं की नक्की या सगळ्यामध्ये वल्लरीचाच हात आहे. मग इशू अर्णवला म्हणते, सर मी आलेच. अर्णव तिला विचारतो की कुठे चालली आहेस अशी? इशू म्हणते, पेनड्राईव्ह शोधायला किंवा घेऊन यायला असंच समजा. आणि मग इशू तिकडनं वल्लरीच्या रूममध्ये येते. वल्लरी रूममध्ये एकटीच असते, मामा तिकडे नसतो. इशू म्हणते, मामी मला माहिती आहे ते पेनड्राईव्ह तुम्हीच गायब केलं आहे, बऱ्या बोलाने आमचं पेनड्राईव्ह द्या. मामी म्हणते, कुठलं पेनड्राईव्ह, कसलं पेनड्राईव्ह? ईश्वरी तू उगाचच वेड्यासारखं काहीही बडबडायला लागली आहेस का हल्ली? हे बघ, माझ्याकडे कसलंही कुठलंही पेनड्राईव्ह वगैरे काही नाही आहे. इशू म्हणते, मामी मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की आम्ही ते फुटेज गोळा करून आणलेलं पेनड्राईव्ह पळवलं आहे. काय मिळालं तुम्हाला ते करून? हे बघा आमचं पेनड्राईव्ह लवकर द्या. त्यावेळी वल्लरी म्हणते, ईश्वरी माझा हात सोड. हे बघ मला माहीत नाही आहे, माझं त्या सगळ्याशी, त्या पेनड्राईव्हशी काय संबंध? माझं काय घेणं देणं आहे? तू शोध तुझं पेनड्राईव्ह, तुला सापडेल. मला नाही माहिती ते पेनड्राईव्ह कुठे गेलं. त्यावेळी इशू म्हणते, हो का, ठीक आहे. आणि मग इशू वल्लरीच्या रूमची झडती घेऊ लागते. ती म्हणत असते, तुम्हाला माहीत नाही आहे ना, बघूया तुमच्याच रूममध्ये तर सापडलं नाही ना, तर मग दुसरीकडे कुठेतरी शोधायची वेळ येईल. पण मला खात्री आहे इथे नक्कीच ते पेनड्राईव्ह मला सापडेल. आता वल्लरीला राग येतो. वल्लरी ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटाला हात लावण्याची? हे बघ, हे कपाट माझं आहे, ही खोली माझी आहे. माझ्या खोलीत येऊन कुणीतरी अशी अस्ताव्यस्तता केलेली मला आवडणार नाही.
इशू म्हणते, मामी ही खोली जरी तुमची असली ना तरी हे घर माझं आहे, त्यामुळे ह्या घरात मी कुठेही आणि काहीही करू शकते. सरका बाजूला, मला खोली तपासू द्या. आणि मग इशू आता वल्लरीला चांगली कायद्याची भाषा सुनावते आणि थेट वल्लरीचं कपाट उघडते. कपाटात थोडा वेळ शोधाशोध केल्यानंतर इशूला ते पेनड्राईव्ह सापडतं. इशू वल्लरीकडे येते आणि म्हणते, सांगा ना आता मला हे पेनड्राईव्ह कसं सापडलं इथे? बोला मामी बोला. तर दुसऱ्या बाजूला अर्णव विचार करतो, ही मिस इंदौर पण ना केव्हाची गेली आहे, अजून आली नाही आहे. पेनड्राईव्ह आणायला गेली आहे की बनवायला? आणि मग अर्णव ईश्वरीच्या मागे मागे तिला शोधायला आलेला असतो. मामीच्या रूममधून ईश्वरीचा जोरजोरात आवाज आल्याने अर्णव तिकडे येऊन बघतो तर काय, आता इशूने मामीचा हात पकडलेला असतो. पकडलेला कसला, चांगला पिरगळलेला असतो आणि ती मामीला विचारत असते, बोला मामी, खोटं का बोललात, बोला. आता हे बघून मग मात्र अर्णवला खूप मोठा धक्काच बसतो. अर्णव विचार करतो, हे सगळं काय सुरू आहे? तर इकडे इशू म्हणत असते, मामी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज माझ्याशी खोटं बोललात, आजच्यानंतर पुन्हा माझ्याशी खोटं बोलताना एकदा नाही दोनदा नाही 10दा विचार करत जा. माझ्याशी खोटं बोलण्याची हिंमत पुन्हा पुन्हा करू नका, ते तुम्हाला जड जाईल. त्यावेळी मग मात्र आता वल्लरी ही ईश्वरीकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.